गाईज मी पतू आपल्या कोकण चॅनलवर तुझं स्वागत करतो आणि आम्ही आज जंगलात चाललो कन्हेराना. आम्ही छोटासा ब्लॉग बनवायला ठरवलं होतं आणि आम्ही जंगलात चाललो कन्हेरांसाठी. बघू शकता तुम्ही आर्यन आणि माझा आर्यन आहे, तो आर्यन पुढे आहे कोयती घेऊन आणि चाललो जंगलात. का वाटा जंगलात तर राहिलेलं नाही म्हणून आम्ही कोयती घेतली आहे, कारण वाट करत करत जाऊ थोडं पुढे. बघू शकता ते कन्हेराची झाडं कुठं दिसत नाही. कन्हेर आहेत की इथे बुलबुट ना, तुम्ही आर्यनला बुलबुट ना दिसलेत तर बघू शकता इथे बुलबुट ना. कन्हेरीचं झाड दाखवतो तुम्हाला. कन्हेरीचं झाड, कन्हेरी आहे त्याच्यावरती थोडीशी. आर्यन गेलाय. आर्यन आहेत ना. आर्यन नुसतं कन्हेर काढतंय आणि सुकलेत, ती सुकून गेलेली कन्हेर आहेत, सुकलेत. काढ गावची आमचा रानमेवा, अशी कन्हेर असतात. इथे काय याचा कन्हेराचं झाड आहे आणि बघा तुम्ही बघू शकता ही कन्हेर आहेत. पुढं चालत गेलो त्या बोंडीवर त्या बोंड्या आहेत. मला बोंड्या पण दाखवणार आहे. बोंडीचं झाड पण आम्हाला दिसलं आहे. अरे तिकडे आहे ना बोंड्या आहेत ना. वाटत नाही काय वाटा आता जंगलामध्ये कोण येत नसल्यामुळे, जवळच आहे बोंड पण इथं येत नसल्यामुळे कोण वाटच नाही आमच्या जंगलामध्ये राहिलेले. तिकडे जायची वाट आहे पण आता वाटच नाही राहिली, कारण का कोणच येत नाही. आता सध्या लोक या वाटेकडे झलकली पण नसतील मला असं वाटतंय. आता ओवलीच्या झाडाच्या इथे आलेलं तुम्ही बघू शकता, मी आणि आर्यन. आणि तुम्हाला ओवलं दाखवतो, किती ओवलं भाजले त्या झाड्या ओवलीवरती. ओवला बघा किती झालेले आहेत. ती ओवलीचं झाड आहे आणि आम्ही ओवलीच्या झाडाखाली आलो आहेत. भरपूर ओवलं आहेत. आता आर्यन तू ओवली काढतोयस ना. बघा ओवलीचं झाड आहे. ओवला बघा किती झाले झाडावरती. आमच्या कोकणचा रानमेवा हे ओवलं आहेत. ओवल्या झाडाखाली थांबलो. आता हे ओवलं काढून सर्व आम्ही घेऊन जाणार आहेत. आर्यन झाडावर चढलाय. आर्यन काढ लवकर. आणि भरपूर आम्ही अशी ओवलं जमवली होती. ते बघा तुम्ही अशी ओवली भरपूर जमवली, कारण आज भरपूर ओवले भेटलेत आम्हाला. आज किती दिवसांनी आम्ही जंगलात आलो आणि ओवळ आहे भरपूर. आम्ही ओवलं जमवले. आर्यन झाडावरून खाली उतरून पण काढतोय ओवलं. आणि आता हा कोकणचा रानमेवा मस्त आम्ही घरी घेऊन जाणार. आता भरपूर ओवल भेटलेत काढलेले. आर्यन तू काढ इकडे, मी पुढे बघतो. आणि असं पुढे जाता जाता आम्हाला असा बोंडीचं झाड दिसलं आहे इथं बाजूलाच. आर्यन कुठं आहे रे. आर्यन दिसतं इथं. अरे हा, आणि हा इथे बोंड्या आहेत बोंडीवरती. बोंड्या पण तुम्हाला दाखवतो कसे असतात. आता हे झाड आहे इकडे बोंडीचं झाड, ते इथं दिसणार नाही, खाली काढतील तर दिसतील. आणि आम्ही आता इथे जवळच आहे बघा, बघू शकता तुम्ही. इथे आम्ही इथं अशी ओवलं ठेवून आलो तिकडे. हा ओवलीचं झाड आहे आणि बाजूला आर्यन काय करतोस. आर्यन झाडावर चढायला ते वाटतं बोंडीच्या. अरे चौकात चढ. बोंड झाड लगेच तुटतो आणि बोंडीचं झाड आहे हा जरा कमकवत असतो, तो लगेच तुटतो. त्याच्यामुळे आर्यनला बोलतोय मी जरा हलू चढ. जंगलात येऊन आमची आज रानमेवा, कोकण रानमेवा आम्ही घरी घेऊन होतो. कन्हेरा खाल्ली, आता ओवलं मिळालेत आम्हाला आणि आता आम्ही बोंड काढतोय. गरको तयार केला आहे. दाखव कशी गरको तुझी आहे. आर्यनची गरको, मस्त गरको तयार केला. ह्या काठीने आम्ही वडणार. हा बघू शकता तुम्ही. बोंड म्हणजे ह्याला अशी याला बोंड बोलतात, तुला बोंड बोलतात. याचा बिबवा भरपूर बोंड आहेत. आर्यन बोलतो भरपूर आहेत. तू आर्यन चढ, मी हा इकडे खाली टिपतो बोंड, तू टाक वरतून. आर्यन परत ओलीवरून आता बोंडच्या झाडावर चढतोय. पूर्ण बोंड भरले, भरपूर बोंड भाजले तिच्यावरती. झाडावर चढून बोंड एक एक खाली टाकतोय. ते गरकोने वडतोय तो बोंड. आणि बघू शकतो मी टाकलं खाली बोंड. बघा बोंड टाकली झाली. बोंड आहेत मी जमवतोय. बोंड आहेत थोडीफार आम्हाला भेटलेली आहे तिकडे, तुम्ही बघू शकता बोंड. आम्ही ही ओवलं याला पिशवी नव्हती आणलीत, पण आता आम्ही हातामध्ये आर्यननी टी शर्टमध्ये ओवलं घेतलं नाही. ही आमची गावची सवय आहे. पिशवी टी शर्टमध्ये घ्यायची, पिशवी नसली की, किंवा खिशात टाकायची. मी खिशामध्ये वगैरे टाकली ती ओवलं इकडं. आम्ही आता घरी निघालोय. आम्ही आलेलो कन्हेराना, पण आम्हाला आता ओवलं भेटली म्हणून आम्ही आता ओवलं घेऊन बुलबुटनं बघितली, ओवलं घेतली आणि आता आम्ही घरी निघालो. ही ओवलं त्या आर्यन कशामध्ये घेतलीस तू ओवलं. आर्यनने टी शर्टमध्ये घेतलं नाही आणि मी हातामध्ये घेतोय. आणि आमचा असा आजचा रानातला हा ब्लॉग संपलेला आहे.